नमस्कार मित्रांनो, आम्ही श्याम सखी। आज आपण खोडाळा तालुक्यातील देवबांध या गावी आलो आहोत। स्वर्ग पाहिला आहे नसेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या। इतकं सुंदर वातावरण, एवढं सुंदर पाणी आणि निसर्ग संपूर्ण बाजूने। एकदा येथील गणपती मंदिराला भेट देणं तो बनताय। अतिशय छान सुंदर ठिकाणी आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहे। चला मित्रांनो, या सुंदर अशा पाण्यानंतर आपण गणपती मंदिर जे आहे त्याच्याकडे जाणार आहोत। खोडाळा जवळील देवबांध येथील गणपती मंदिर हे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे। हे मंदिर खोडाळपासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचा परिसर तुम्ही पाहतच आहात। अत्यंत सुंदर आहे, सुंदर, शांत आणि स्वच्छ असं पाणी, रमणीय परिसर। मंदिराच्या आसपासचा परिसर खूप सुंदर आणि शांत आहे। हे महत्त्वाचे आहे गणेश मंदिर, जे पर्यटकांना शांत आणि सुंदर धार्मिक अनुभव जो आहे तो देतं। निसर्गाच्या कुशीत असणारं सुंदर असं श्री गणेशाचं मंदिर। या मंदिराच्या मागच्या साईडला एक सुंदर अशी नदी आहे आणि इतका निसर्ग आहे की आल्यानंतर मी तर म्हणतो तुम्ही एक दिवस थांबूनच इथे जाल। आणि इथे निवासाची सोय केली आहे, समोर बघू शकता इथे निवासी व्यवस्था आहे आणि हे आहे ते श्री गणेशाचं मंदिर। चला आता आपण त्या गणेशाचं दर्शन घेऊयात। देवबांध येथील श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आता आपण जात आहोत। चला सर। 1986 साली देवबांधचे श्री गणेश मंदिर बांधण्यात आलेले आहे। मंदिरात असलेली मूर्ती वसंतराव दीक्षित यांनी संस्थेस भेट म्हणून दिली आहे। गणेशाची मूर्ती पंचधातूंची बैठी असून ध्यान संपूर्ण गजमुख आहे। अंगावर कोरीव अलंकार आहेत। लंब उदराभोवती सर्प मेघला आहे। मूर्ती चतुर्भुज आहे। मागील हातात खड्ग व परशु, तर पुढील उजवा हात आशीर्वाद देणारा, तर डाव्या हातात मोदक आहे। डाव्या मांडीजवळ मूषक आहे। हे मंदिर नाशिकच्या श्री सुंदर नारायण मंदिराचीच प्रतिकृती आहे। या देवालयाच्या मंडपावर एक मुख्य घुमट व त्याभोवती 3 छोटे घुमट आहेत। मुख्य गाभाऱ्यात एक मनोराकृती घुमट आहे। या स्थानाला देवबांध गणपती म्हणतात। त्याला कारण इथून नागमोडी वळणे घेत वाहत जाणारी देवबांध नदी। देवबांधचे नाव नकाशात दिसत नाही, त्याचे कारण असे की नदीच्या ठराविक अंतराच्या भागालागतच हे नाव आहे। मुख्य नदी वैतरणा, वैतरणीचीच ही उपनदी आहे। या नदीचं नाव पिंजाळ। पालघर जिल्ह्याच्या मोखाडा गावात ही नदी उगम पावते। तिच्यावर खोडाळा गावाजवळ पूल आहे। शांत आणि सुंदर मंदिरांच्या एका शृंखलेमध्ये देवबांध येथील सुंदर मंदिर आपण आज केलं आहे। मित्रांनो, या मंदिराजवळ आल्यानंतर आणि या मंदिराच्या मागे असणारी नदी जी आहे, तिचं जे वातावरण आहे किंवा निसर्ग आहे तो पाहिल्यानंतर इथून जाण्याची इच्छा होत नाही आहे। एक संध्याकाळ सकाळ इथे नक्कीच तुम्ही काय करू शकता तर घालवू शकता। अतिशय सुंदर अशी जागा आहे। मित्रांनो, आम्ही केलेलं कंटेंट जे आहे ते तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, हो की नाही श्याम? हो, आता वेळ झाली आहे जाण्याची, तर या मंदिराला अवश्य भेट द्या। हे मंदिर आहे इगतपुरीपासून साधारण
एक 40 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि जवळचा रेल्वे मार्ग आहे कसारा, इगतपुरी आणि पालघरकडनं येणार असाल तर मोखाडा आणि मग खोडाळा असा हा मार्ग आहे. तर मित्रांनो, आज आपण निरोप घेऊयात. चला सुरू करो. मित्रांनो, या मागील निसर्गाविषयी किंवा सभोवतालच्या परिसराविषयी मी सांगण्यापेक्षा तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये बघणारच आहात. तरीही मी तुम्हाला एक आवर्जून विनंती करेल की या ठिकाणी या, श्री गणेशाचं दर्शन घ्या, परंतु या ठिकाणी कचरा होणार नाही याची काळजी घ्या. आणि आत्ताचा हा आपण इथला प्रवास थांबवूयात. श्री गणेशाचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या मार्गाला लागूयात. ओम नमो गणपते.